जनतेच्या हक्काचा आवाज, सत्ता व्यवस्थेचे प्रश्न थेट तुमच्यापर्यंत. बोल बिनधास्त, चर्चा तर होणारच. इचलकरंजी महानगरपालिका निवडणूक 2026. नमस्कार, जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनल मध्ये मी वंदना आपले स्वागत करीत आहे. आज आपण आलेलो आहोत प्रभाग क्रमांक 2 या ठिकाणी. तौफिक कोटीवाले हे जे आहेत अपक्ष उमेदवार आहेत आणि बोल बिनधास्त महानगरपालिका 2026 या निवडणुकीच्या महाचर्चा तर होणारच. आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की त्यांच्या प्रभागाचा विकास त्यांच्या मते ते कसे करणार आहेत. तर या महाचर्चेला आज आपल्यासोबत तौफिक कोटीवाले आहेत. तर आपण ते युवा आहेत आणि त्यांची जी कामगिरी आहे समाजकार्यातून त्यांचा एक वेगळा छाप आहे. त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत त्यांच्या भागातील समस्यांचा त्यांनी कितपत अभ्यास केलाय, कितपत आढावा घेतलाय. तर सर नमस्ते, तुम्ही निवडणुकीला उभे आहात आणि तुम्ही अपक्ष आहात, तर या भागातील विकासासाठी तुमचं काय मत आहे? नमस्कार. आपल्या आता सध्या भागातील बघितलं तर गटरीचा मोठा प्रश्न आहे, पाण्याचा आहे आणि दुसरे बहुतेक असलेले मधले घटक आहेत ते आपण सोडण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर या भागाच्या विकासाच्या दृष्टीनं तुमची एक नियोजन जी पद्धत आहे किंवा पुढील कार्यात आपल्याला काय करायचं आहे ह्याचं एक नियोजन आराखडा तुम्ही काय आखलेला आहे का? आम्ही निवडून आल्यानंतर जनतेने जर आम्हाला कौल निवडून दिल्यानंतर झालेला असेल तर आता जे आपण कंडिशन पाहताय की 8 दिवसाला पाणी येते ते आपण 2 दिवसाला एक दिवस आड करण्याचा प्रयत्न करा. मेन म्हणजे आरोग्याचा प्रश्न असेल आणि मोफत एक दवाखाना काढण्याचा प्रयत्न आहे माझा. आपल्या भागात बहुतेक असेल महिलांसाठी किंवा CCTV कॅमेरे लावण्याचा प्रयत्न आहे. तर हा कृष्णानगरचा जो भाग आहे ह्या भागामध्ये बऱ्याच अशा गोष्टी आहेत की बोटावर सांगता येणार नाहीत, इतक्या समस्या आहेत. गटरीचं तर तुम्ही आता बोललात की आल्यानंतर तुम्ही करणारच आहात, पण आणखीन असे काही समस्या आहेत. कचरा उठाव आहे, इथल्या महिलांना अशा बारीक सारीक गोष्टी आणि मुळात म्हणजे ही जी गल्ल्या आहेत ह्या छोट्या आहेत, तर इथं कचरा उठावसाठी गाड्या येत नाहीत आणि ह्यासाठी तुम्हाला काय प्रयत्न करायचा? महानगरपालिकेला आम्ही पाणीपट्टी म्हणजे पूर्ण भागातील पाणीपट्टी घरपाळा भरतोय, तरी पण या भागात घंटागाडी येत नाही. मेन प्रॉब्लेम आहे गटरी वगैरे प्रॉब्लेम आहे, आरोग्याचा प्रॉब्लेम मोठ्या प्रमाणात आहे, पाण्याचा प्रॉब्लेम आहे. हा मी निवडून जर जनतेने मला दिले तर 6 महिन्याच्या आत हा प्रॉब्लेम मी निकाल लावणार आहे. तर आपल्या प्रभाग क्रमांकालगत लागून जो रोड आहे तर त्या ठिकाणी वाहतुकीची खूप अशी कोंडी होते आणि शालेय या ठिकाणी पाहायला गेलं तर खूप अशा शिक्षण संस्था जवळपासच आहेत. यासाठीचं तुमचं नियोजन काय आहे? मी जर निवडून आलो तर मेन मुद्दा कसा आहे, आपला RTO ऑफिस जवळच आहे. वर्धमान चौक ते पूर्ण शापूर हा एवढा रस्ता गजगज भरलेला असतोय. म्हणजे इथं वाहतूक शाखेला आम्ही निवेदन देऊन तोंडी सांगून बी इथं एक बी RTO ऑफिस म्हणजे हे नाही आहे, पोलीस अधिकारी नाही आहे. जर मी निवडून आलो तर पहिलं तेच हरकत घेणार, त्यावर अवलंबून असणार आपण. आणि आपलं जे चिन्ह आहे त्या चिन्हासाठी आपल्या जनतेला तुम्ही काय सांगाल? मी अपक्ष उमेदवार आहे. माझं चिन्ह आहे पांगुळगाडा, म्हणजे मी स्वतः निवडलेला चिन्ह आहे. आपल्याला जर बघितलं आता युवा वर्ग आणि इकडं समाजाकडे बघितला का नाही, हे पांगुळगाडाला म्हणजे ज्या प्रकारे लहान मुलाला आपण चालण्यासाठी जो गाडा दिलेला असतो त्या पद्धतीनं आपलं प्रभागाचा विकास मी कसा करीन किंवा समाजाचा विकास कसा करीन त्यासाठी हे चिन्ह निवडलेलं आहे. म्हणजे जेणेकरून की आपला समाज आणि आपले जे युवा वर्ग आहे हा सगळा आपल्या स्वतःच्या पायावर भक्कमपणे उभं राहावं म्हणून तुम्ही हे चिन्ह निवडले. तर म्हणजे आताचा समाज आणि युवा वर्ग बघितला का नाही, एक कल त्यांचा वेगळाच चालला आहे. मग त्यासाठी मी निवडलेला आहे. म्हणजे समाज एक चांगल्या वर्गाकडे जावं असं माझं अपेक्षा आहे. तर या निवडणुकीमध्ये धनशक्ती विरुद्ध जनशक्ती असा संघर्ष चालू आहे. तर बऱ्याच जणांचं वेगळं मत पडलेलं आहे आणि या धनशक्तीला तुम्ही कसे सामोरे जाणार आहात आणि तुम्ही कशा पद्धतीनं हा लढा देणार आहात? जनतेनं आता आपल्याला म्हणजे आम्ही सध्या प्रश्न बघितलेला आहे, जनतेनं आपल्याला उभा केलेला आहे. धनशक्ती विरुद्ध जनशक्ती. सर्वसामान्य जनतेनं एक सर्वसामान्य युवा नेतृत्वाला निवडून द्यावं हे महत्त्वाचं आहे. कसं आमिषाला बळी न पडता, मतदारांनी आमिषाला बळी न पडता एक युवा वर्गातला सर्वसामान्य उमेदवाराला निवडून द्यावा ही असं अपेक्षा आपली. आणि जी घराणेशाही आहे, घराच्या परंपरेनुसार आता प्रत्येक घरातलाच म्हणजे राजकारणी त्याच घरातलं होतंय की ज्याची घराणेशाही आहे. आणि या ठिकाणी जनसामान्यातून तुम्ही उभे आहात, तर तुम्हाला जनतेला काय सांगायचं आहे? जनतेने मला एकच सांगायचं आहे, गेली 15 वर्ष झाले आपण घराणेशाहीच बघत आहे, भागातील विकास बघितलेला नाही आहे. त्या भागाच्या विकासासाठी मला निवडून द्यावं असं माझं मत आहे.
कॅमेरामॅन सचिन खोंद्रेसह मी वंदना कोरे. जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करण्यास विसरू नका व सदैव रहा अपडेट. जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनलमध्ये जनतेच्या हक्काचा आवाज. सत्ता व्यवस्थेचे प्रश्न थेट तुमच्यापर्यंत. जाहिराती आणि बातमीसाठी आजच 70 57 87 98 02 शी संपर्क साधावा.